दीपावली हा पाडवा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे। या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची परंपरा आहे। तसेच या दिवशी शुभ कार्य देखील केली जातात। व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने पाडव्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते। बळीराजाची पूजा केली जाते। बळी प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो। इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते। पाडवा करी पती पत्नीच्या प्रेमाची आठवण, भेट वस्तू आनंद आणि जवळकीची साठवण। दिवस हा वाढवी नात्यातील गोडवा, साजरी करूया दिवाळी पाडवा। तर तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर सकाळ सकाळी सगळ्यांची कामे चालू आहेत। आज दिवाळी पाडवा असल्यामुळे आमच्या यांनी गाडीची साफसफाई चालू आहे बघा। आणि हे गुलाबाचं झाड तुम्ही बघू शकता किती उंच झालेलं आहे, खूप उंच झालेलं आहे। याला कटिंग करायचं म्हणते पण होत नाहीये, जेव्हा येईल तेव्हा राहूनच जातं। पण तरी त्याला खूप मस्त अशी मोठमोठी भरीव अशी गुलाबाची लाल अशी फुलं लागतात बघा, मस्त अशी। तर हे फूल मी आज घालणार आहे माझ्या केसांमध्ये। आणि वरती एक फूल होतं ते बघू उद्याच्याला तोडायचं, कारण खूप वरती आहे, फांदी वाकून तोडावं लागतं। तर इकडे मी छान अशी सकाळीच रांगोळी काढून घेतली होती, कारण नंतर शौर्या एकदा आली म्हणजे काढून देत नाही। तर मी रांगोळी काढून घेतली आहे मला जमेल अशी। आणि नंतर हार वगैरे फुलं वगैरे आणून चौकटीला वगैरे गाड्यांना सगळे हार बनवून घेतले आणि हार घालून घेतले। तर नंतर आम्ही गाडीची पूजा करायला घेतली। गुलालाचं घ्या टायरस मी लावा कुठून ये या दोन्ही वाले वर मठ गाडा टाकलं मठ गाडा। हाँ बस आता तर जीवा कर आणि परत तुळशीला लावा। कोण पकडेल?
हा. पाणी उद्या करायचं ना. ते रुद्रा ये कला नको ना माझ्यावरती काय होत जाते अगं फुटली झालं पाया पडा. आता मग कुठे ठेवू असू दे, हातात घेऊन पकड. कलर कसा वाटेल हे बघ कलर येऊ नको कलर आहे तुला काय मला दे अरे नको चल नाही करायचं. असू दे काय नाही होत. काय होणार आहे जास्त पुसायला लागेल. ये माग सॉरी आई ग्लास आणायचा होता ना कसला
पाठच तेवढंच, पाठ तेवढंच असतं. सुपर हिट परफॉर्मन्स होता. ब्रिलियंट टीमवर्क काय असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे प्रवचन होतं आणि अत्यंत नॅचरल अभिनय. तिकडे ती म्हैस आहे ती मला फार आवडली आहे. फारच इम्पॅक्टफुल सेट पण होता. मजा आली गाईज, खूप मजा आली. सुगंध पसरवायला आम्ही येतच राहणार आहोत. तुमच्या टेस्टवरची मात्रा महाराष्ट्राची ऐसी छोटी मोटी चीजें मुझे रोक नहीं सकती है. अरे ये क्या? बापाच्या हातात दिकी तुलाच द्यायचंय ते. अच्छी बात है. ये शिवचंद जी ना जरूर खेलने चला गया होगा या फिर वो नाराज है इसीलिए फोन नहीं उठा रहा है. ये लड़का भी ना सच में. चलो बाकी की शॉपिंग तो कर लेती हूँ. मैंने शिवचंद से झूठ बोलकर बिल्कुल भी अच्छा नहीं किया. अरे नहीं, अरे इतनी जोर की बारिश हो रही है. मैं तो अपने साथ अम्ब्रेला लेकर भी नहीं. वैसे भी इतने सारे बैग्स के साथ अम्ब्रेला पकड़ना बहुत मुश्किल है. और मैं टैक्सी लूँ तो बहुत सारे पैसे खर्च हो जाएंगे. तुम्हें यहाँ नहीं होना चाहिए था बेटा. रोड पर कितना ट्रैफिक होता है तुम्हें पता है ना. मुझे समझ नहीं आ रही. अरे तुम्हारे कपड़ों पर तो मिट्टी लग गई है. ये लीजिए वरना गीली हो जाएंगी. थैंक यू सो मच बेटा. मॉम क्या आप चॉको चिप्स लाइए. हाँ बड़ा पैकेट लिया है. मजा आ गया. आज मैं चॉको चिप्स खाऊंगा. तर मस्त असं पाडव्याचं सेलिब्रेशन आमचं सकाळचं झालं आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं कारण उद्या भाऊबीज आहे आणि आमच्या आईंच्या भावाकडे जाणार आहोत. म्हणजे आमच्या मामांच्या घरी जाणार आहोत. तर त्यांना थोडंसं आम्हाला नर्सरीमधून कोकोबीट न्यायचं होतं. तर त्यासाठी नंतर आम्ही आणि त्यांना कपडेही घ्यायचे होते मामांना. तर त्यासाठी आम्ही नंतर गेलो बाहेर थोडंसं. तर नर्सरीमध्ये गेल्यानंतर कोकोबीट घेतलं आणि तिथे भरपूर अशी छोटी छोटी अशी म्हणजे नर्सरीमध्ये वेल होते. काकडीचे होते, कलिंगडचे म्हणजे तरु होते छोटे छोटे असे. हे बघा हे असं कलिंगडचं आहे. हे इकडे बघ. पुन्हा कारली होती, कलिंगड, काकडी आणि काय ते थोडंसं व्हाईट कलरचं फळ असतं मला नाव नाही येत ते पण होते. आणि आतमध्ये नंतर गेल्यानंतर तिकडे पण भरपूर असे होते. फ्लावर होता, कोबी होता. त्या साईडला पण आहे का त्यांचं. कारल्याचं आहे हे व्हाईट अशी छोटी छोटी पिवळी कारली असतात त्याचं हे आहे. आणि इकडे पलीकडच्या बाजूला आहे हे ग्रीन कारली असतात त्याचं आहे. आणि हे बघा हे आहे याचं.
मस्त असं होतं त्या नर्सरीमध्ये. खूप छान असं फुलांची फळांची झाडं पण होती पुढच्या बाजूला. पूजा इकडे बघ ना. आणि आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये जास्त करून मिरच्यांचीच तरू होते भरपूर अशी. थांब रे, पुढे जाऊ नको. मिरचीच आहे त्या साईडला. हे शौर्या इकडे या. हे पण सगळं मिरच्याचेच तरू होते छोटे छोटे. आता सीझन असेल मग कदाचित. वांग्याची पण होती, पालेभाज्याची, फळभाज्याची पण होती तरू. आणि त्याच्यानंतर शौर्याचे एक कान मुजला होता, तर तो पण मग आम्ही टोचून घेतला, कारण नंतर तिला खूप त्रास झाला असता त्याचा पण. त्याच्यानंतर मग मुलांनी मसाला डोसा खायचा होता. मसाला डोसा खाल्ला दोघांसाठीच घेतला होता, कारण त्यांना भूक लागली होती. आणि बाहेर गेलं की मुलांना काहीतरी खायचंच असतं. तर छान असं मग मसाला डोसा खाल्ला आणि नंतर आम्ही घरी रिटर्न परत निघालो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं.